अरे मी म्हटलं कोणीच कसं काय नाही आलं. सहा पाच. जय गुरु. आपण सुरुवात जय करूया गुरु. तुमच्या. जय गुरु. बाकी लोक येईपर्यंत थोडस आपण एक रिव्ह्यू घेऊ आपण थोडासा कालचा. काल आपण ह्या पाठाच्या 7व्या पाठाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत. आपण काही क्रियापद बघितली काल. त्या क्रियापदाचा वर्तमान काळ आणि भविष्य काळातलं रूप बघितलं. तर हे क्विक रिव्ह्यू आपण त्याचा घेऊयात. आपण एकंदर 4 क्रियापदं बघितली. पहिलं होतं अट, म्हणजे भटकणे किंवा फिरणे किंवा चालणे. सह अटती, तो फिरतो, ते अटंती, ते फिरतात. त्वम अटसी, तू फिरतोस. यूयम अटतः, तुम्ही सगळे फिरता. अहम अटामी, मी फिरतो. वयम अटामह, आम्ही सगळे फिरतो. हे आपण वर्तमान काळातलं रूप बघितलं. असंच वर्तमान काळातलं रूप पुढच्या 3 क्रियापदामध्ये आहेत. आणि या ठिकाणी जसं भविष्यकाळातलं रूप आहे तसंच भविष्यकाळातलं रूप पुढच्या 3 विजेमध्ये आहे. तर आता आपण इथे वर्तमान काळ बघितला अट या क्रिया धातूचं. पुढचा धातू आहे अर्च. अर्चचं आपण इथे भविष्यकाळी रूप बघू. हे भविष्यकाळी रूप जसं अटचं आहे तसंच आणि पुढच्या 2 क्रियापदाचं आहे. सह अर्चिष्यति, ते अर्चिष्यन्ति. त्वम अर्चिष्यसि, यूयम अर्चिष्यथ, अहम अर्चिष्यामि, वयम अर्चिष्यामः. तर हे भविष्यकाळातले तीनहीच रूप. अशीच रूप खेल याची आहेत. अशीच रूप चल म्हणजे चालणे. आता हे अट आणि चल यात फरक आहे. अट म्हणजे फिरणे, भटकणे, आणि चल म्हणजे चालणे. यात जो काय फरक आपल्याला व्हिज्युअलाइज होईल तो फरक त्यामध्ये आहे. आपण काल काही शब्द पण बघितले होते हे. कारण पुढचा जो पाठ आपला आहे 8वा तो शेतीवर आधारित आहे. म्हणून काही शेतीमधले शब्द आपण बघितले. बलिवर्दह किंवा वृषभः म्हणजे बैल. हे सगळे जे पुल्लिंगी आहेत. कृषकः, कृषीवलः म्हणजे शेतकरी. सस्यम किंवा धान्यम म्हणजे धान्य, हे नपुसकलिंगी आहे. तृणम गवत आहे. क्षेत्रम शेत, हे तीनही. आणि हलम नांगर हे नपुसकलिंगी आहे. पण शेतकरी कृषक हा शब्द वर पण गेला आहे. कृषक कृषीवलः शेतकरी. पुढे बीजम म्हणजे बीज. वर्षाकालः म्हणजे पावसाळा. आलवालम म्हणजे आळ. मेघ जलदः हे दोन्हीही पुल्लिंगी आहे. ढग. स्वापह, आता मराठीमध्ये झोप आपण स्त्रीलिंगी मानतो, पण इथे स्वापह संस्कृत मध्ये म्हणजे झोप, हे पुल्लिंगी आहे. पुढचे काही शब्द आहेत त्यामध्ये. दीपह दिवा. गुडह गुळ. खेट किंवा खेटकह म्हणजे खेडेगाव. क्रयनम किंवा क्रयः म्हणजे खरेदी. विक्रय म्हणजे विक्री. हे साधारण आपल्याला शब्द माहिती आहे. क्रय विक्रय. क्रय म्हणजे खरेदी करणे, विक्रय म्हणजे विकणे. तसं क्रय आणि विक्रय विक्री. आपण दुकान. हट्ट बाजार. आपण मराठीमध्ये बाजार हाट म्हणतो. तर बाजार हाट मधला जो हाट भाग आहे तो हे हट्ट पासून आलेला आहे. दुसरं गोष्ठी गृहम. गोष्ठी म्हणजे गप्पा मारणे. गृहम गप्पा मारायचं घर म्हणजे क्लब म्हणतो मराठी आपण त्याला. इथे लोक जमतात आणि गप्पा मारतात. कमलम
म्हणजे कमळ. नपुंसकलिंगी व्यवसायः व्यवसाय, आपणिकः दुकानदार. हे शब्द आपण आता इथे बघितले. संख्या किती आपली आली आता? 14 आली. आपण हे एकदा वाचूयात शब्द. मला पहिलं नाव दिसतंय इथे, पद्मजा पोळ मॅडमचं. मॅम तुम्ही अनम्यूट कराल? ही शब्द एकदा वाचून घेऊ आपण. पद्मजा पोळ मॅडम, माझा आवाज येतोय? हो हो येतोय. मी वाचू का? माझा हा बराच चालेल. वेळा हा चालेल शेवटी चालेल. नंबर येतो. ओके 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 ठेवूया. हा. हा. दीपः दिवा, गुडः गूळ, खेटः किंवा खेटकः गाव, क्रयणम किंवा क्रयः खरेदी, विक्रयः विक्री, आपणः दुकान, हट्टः बाजार, गोष्ठीगृहम क्लब, कमलम कमळ, व्यवसायः व्यवसाय, आपणिकः दुकानदार. ओके थँक्यू. नाईस. आता इथे एक छोटासा श्लोक आहे, तो आपण वाचून त्याचा अर्थ घेऊया. इमराईज करा असं म्हटलंय तिथे त्यांनी. म्हणजे एखाद्या वेळेला गाळलेल्या शब्दामध्ये हे कुठेतरी येऊ शकतं. माता शत्रुः पिता वैरिः येन बालो न पठितः न शोभते सभा मध्ये हंस मध्ये बको यथा. याचा अन्वय असं होईल, येन पिता माताच बालः न पठितः पाठितः पठितः नाही पाठितः तौ माता एव शत्रुः पिता एव वैरी भवतः सह बालः सभायाः मध्ये न शोभते यथा हंसानां मध्ये बकः न शोभते. आता येन, येन हे तृतीय आहे आणि म्हणजे जे, येनचा अर्थ जे होतं, जे पासून ये पासून येतं ते ज या शब्दात, म्हणजे जो यदा यदा ही म्हणतो आपण, जेव्हा जेव्हा, ते सगळं य पासून येते. येन म्हणजे जे, जे माता पिता, ज्या आई वडिलांनी, तृतीय असल्यामुळे. न पाठित, आपण पठित बघितलेलं आहे. पठित म्हणजे शिकणे आणि पाठित म्हणजे शिकवणे. तर हे याला प्रेरक रूप म्हणतात. हे नंतर आपल्या अभ्यासाला येईल केव्हा तरी, की जेव्हा काही ऍक्टिव्हिटी करवून घेतली जाते त्यावेळेला पाठित म्हणतात, शिकवलं जाते. जे शिकवत नाहीत, जे माता पिता मुलांना शिकवत नाही, बालो न पठितः, येन बालो न पाठितः, ते काय आहेत? माता शत्रुः पिता वैरी. ही माता आणि पिता हे दोघही त्या मुलाचे शत्रू आहेत. कारण शिक्षण नसेल तर तो मुलगा कसा असतो? न शोभते सभामध्ये. तो मुलगा ज्ञान नसल्यामुळे चार लोकांमध्ये बोलू शकत नाही, भाग घेऊ शकत नाही. सभेमध्ये, सभामध्ये, हे मध्ये जसं मराठीमध्ये मध्ये आहे तसं संस्कृतमध्येही मध्ये वापरलं जातं. न शोभते, शोभत नाही, सभामध्ये, सभेमध्ये, यथा, यथा म्हणजे जसं, हंस मध्ये बको. हे संस्कृत काव्यामध्ये बदक आणि हंस, बक म्हणजे बदक, यांची तुलना नेहमी केली जाते. बदक आणि हंस याची पिलं जी असतात ती लहानपणी सारखीच दिसतात, पण जेव्हा जेव्हा हळूहळू मोठं होतं तेव्हा हंसाचं शरीर वेगळं बनतं आणि बदकाचं वेगळं बनतं. त्यामुळे त्याच्यामध्ये बरचसं काव्य आहे. जसं मराठी मधलं गाणं आहे, एका तळ्यात होती, ते हंस आणि बक हे काव्याचा एक विशिष्ट भाग आहे. जसं हंसांच्या मध्ये एखादा बगळा शोभून दिसत नाही, बदक, बगळा नाही, बदक शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे हा मुलगा म्हणजे एक बदक आहे आणि हंस म्हणजे बाकीचे विद्वान, अभ्यासू, अभ्यास केलेले
ज्ञान असलेले लोक आहेत त्या लोकांमध्ये हा मुलगा शोभणार नाही, कारण याच्या आई वडिलांनी त्याला शिकवलं नाही, ते त्या मुलाचे शत्रू आहेत, असं या श्लोकाचा अर्थ आहे. यामध्ये कुणाला काही शंका आहे? या सर ते श्लोक सभामध्ये म्हटलं तर तिथे षष्टी नाही येऊ शकत का? म्हणजे लाईक सभे आपण म्हणता आलं त्याला, त्या सभेशू म्हणता आलं त्याला त्यांना. हा पण त्यांनी ते कसं असते, कवी लोकांचं स्वातंत्र्य असतं. हम्म म्हणजे पर्टिक्युलरली जुन्या संस्कृत काव्यामध्ये बरेचदा असं दिसेल की त्यांचं जे लिखाण पद्धती किंवा बोलण्या पद्धती होती ती व्याकरणाशी सुसंगत असेलच असे काही नाही. म्हणजे रामायण काळातलं जर आपण संस्कृत बघितलं, जेव्हा वाल्मिकी रामायण तुम्ही केव्हा वाचाल अभ्यासाला म्हणा किंवा इतर याच्यामध्ये, त्यावेळेला बरचसं त्यातली शब्दरचना जी आहे ती ह्या व्याकरणात बसण्यासारखी नसते. मग ते संस्कृतमध्ये पुन्हा कसं होतं की ती रचना करताना वेगवेगळ्या छंदांमध्ये आली पाहिजे. छंदांमध्ये येणं म्हणजे काय, की तेवढी अक्षर त्यामध्ये येणं, त्या अक्षराची पॅटर्न जो आहे तो तसा असणं हे आवश्यक असायचं. मग ते येण्याकरता जे कवी लोक शब्द काढायचे किंवा मध्ये घालायचे त्याप्रमाणे ते काव्य बदलत राहायचं. मग तसं हम्म त्याप्रमाणे त्यांनी केलेले आहे. याचं तर व्याकरण आपण जे ते शोधायचं. व्याकरणामध्ये काव्य नाही, काव्यामध्ये व्याकरण नाही सापडणार आपल्याला. एखादं हा हे या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी सप्तमी आहे, बाकी ठिकाणी मध्ये कवीने जसं केलं तसं आपण स्वीकारतो. ओके. आता इथे काही खाली वाक्य अजून काही कुणाला विचारायचं आहे याच्यामध्ये? मग ते हे एक्झाम मध्ये बग एक्झाम म्हणजे मध्ये फक्त मला नेहमीच वाटतं असं नाही बगळा कोणी आहे. येऊ शकतं. म्हणजे हा श्लोक असाच येऊ शकतो पूर्ण, याचा तुम्ही अर्थ द्या, एक्सप्लेन करा, असं येऊ शकतं, किंवा एखादं गाळलेलं शब्द येऊ शकतं. असं आपल्याला ऍक्च्युली सुभाषित पुढे आहेत, एक सेपरेट पार्ट त्याला आहे, पण या ठिकाणी त्यांनी दिलाय तो मेमराईज करा, या ठिकाणी येऊ शकतं. हम्म. अजून सर कोणाच तरी हा हा एक हे होतं हंस मध्ये, म्हणजे आता हंस हे तसं एक वचनी झालं ना. नाही, म्हणून म्हटलं मी तसं ते हंसामध्ये आपण अर्थ घ्यायचा त्याचा. आता अच्छा इथं अच्छा. आपण घेताना काय घेतलं, यथा हंसाना मध्ये बकः, हंसांमध्ये बक शोभत नाही. हम्म. बरं बरं. त्यांनी त्याच्या काव्याप्रमाणे घेतलं. अच्छा. आता जेव्हा मध्ये म्हणतो आपण, ते एका हंसामध्ये नसतंच, ते अनेक हो हंसांमध्ये असतं, म्हणून हो. मग ते अनेक हंस असतात. जाऊया पुढे. इथे त्यांनी वाक्य करून दिलेली आपल्याला, आपण बघूयात कशी आहे ती. त्या ठिकाणी 4 प्रकारचे त्यांनी तुम प्रत्यय घेतलेले आहेत. गंतुम, पातुम, कर्तुम, क्षालयितुम. गंतुम म्हणजे जाण्यासाठी, पातुम म्हणजे पिण्यासाठी, कर्तुम म्हणजे करण्यासाठी, क्षालयितुम म्हणजे धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी. अहम उद्याने गंतुम इच्छति, मी उद्यानामध्ये जाऊ इच्छितो, इच्छिते. अहम शीतलम दुग्धम पातुम गृहे आगमिष्यामि, मी तर अहमला हा इच्छा मी अहम साठी. यू आर राईट, मी पण नाही लक्षात. इच्छा मीच आहे ते. ई पण काढून टाकायचं सर. एक जाऊन द्या ना. ते काय होतं, हे माझ्याकडचं जे सॉफ्टवेअर आहे ना थोडं वेगळं आहे. अहम उद्याने गंतुम इच्छामि, अहम शीतलम दुग्धम पातुम गृहे आगमिष्यामि.
दुग्धम हे नपुसकलिंगी म्हणून शीतलम. दुग्धम पातुम दूध पिण्यासाठी. गृहे म्हणजे घरामध्ये, घरी. आगमिष्यामी येईन भविष्यकाळ. हे इच्छामी वर्तमान काळ, आगमिष्यामी भविष्यकाळ. तसंच पुढे गमिष्यामी भविष्यकाळ, गच्छामी वर्तमान काळ, आनय वर्तमान काळ. अहम कार्यम कर्तुम कार्यालये गमिष्यामी. मी काम करण्यासाठी कार्यालयात जाईन. अहम क्षालयितुम स्नानगृहे गच्छामी. मी धुण्यासाठी म्हणजे काही असेल, ते कपडे असेल, भांडी असेल. स्नानगृहे स्नान करण्यासाठी सुद्धा केव्हा केव्हा क्षालयितुम वापरतात, पण ते एवढं स्नानम जास्त योग्य आहे त्याला. क्षाल म्हणजे काहीतरी दुसरी वस्तू धुणे. अहम क्षालयितुम स्नानगृहे गच्छामी. वस्त्राणी क्षालयितुम जलम आनय. वस्त्राणी कपडे. स्त्र र असल्यामुळे ते न बाणाचं आलंय. वस्त्रे धुण्यासाठी. क्षालयितुम जलम आनय, पाणी आण. आज्ञार्थी वाक्य आहे. ह्या वाक्यांमध्ये वाचल्यानंतर पुन्हा काही शंका येते का? हे पाचही वाक्य एकदा वाचून बघा मनामध्ये. तर ते अहम उद्याने गंतुम इच्छामि. काय तर काय जाण्यासाठी अहम उद्याने गंतुम इच्छामि आहे ना, हा गंतुम. हा त्यात गंतुम हे जाण्यासाठी आहे, पण आपण हो. मराठीत त्याचं हे करताना मला उद्यानात जाण्यासाठीच्या ऐवजी जायची इच्छा आहे असं जायची हा शब्द वापरू शकतो का? गंतुम म्हणजे जायची. ते कसं हे या ठिकाणी गंतुमचा अर्थ साठी असाच घेतला जातो. त्या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये करताना जाण्याची पण करू शकता. ओके. आता परीक्षेमध्ये कसं करताना भाषांतर करतो आपण त्यावेळेला शक्यतो शब्दशः शक्यतो व्याकरणाला धरून करायचं. म्हणजे तसं शब्दाचं भाषांतर करायचं, रूपांतर नाही करायचं. रूपांतर केलं तर ते मराठीमध्ये योग्य होईल नाही असं नाही, पण मग ते भाषांतर नाही होणार. म्हणजे त्यातून काय बघितलं जातं की तुम्हाला हा शब्द कळला आहे की नाही. म्हणजे गंतुम तुम्हाला कळला असेल तर जाण्यासाठी असंच यायला पाहिजे. गंतुम म्हणजे जाण्याची इच्छा धरलं तुम्ही तर मग ते वेगळं झालं. मी जाऊ इच्छितो असं चालेल का? चालेल, नाही असं नाही म्हणत मी, पण जाण्यासाठी इच्छितो असं याचं भाषांतर होईल. ओके. जाऊ इच्छितो ठीक आणि आहे, ऑब्लिक टाका मध्ये. आणि काय मॅडम तुम्ही काय म्हणता? नाही ते अहम शीतलम दुग्धम पातु गृहे अगच्छत्. तर मी थंड दूध पिण्यासाठी घरात येईन ना. हो येईल, भविष्यकाळ आहे. हा आगमिष्यामी. येईन. जेव्हा जेव्हा पोटफोड्या अशा येईल ना कुठे, तर भविष्यकाळ आहे असं गृहीत धरायचं. अर्धा पोटफोड्याशी आला की ते भविष्यकाळ आहे. कारण वर्तमान काळामध्ये पोटफोड्याशिवाय नाहीये, असं क्रियापद नाहीये. ओके. अजूनही काही वाटलं तर केव्हाही कुठलंही विचारावं का, तसं काही बंधन नाही की हेच विचारावं. आता काही शब्द इथं वेगळी आहेत, जेव्हा रिकामा जागा भरून त्याने दिल्या आहेत. आपण फक्त या ठिकाणी वाचू त्याला आणि समजून घेऊ, त्याच्या व्याकरणामध्ये जाणार नाही आपण. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. दीपम प्रज्वलयामी हा शब्द गेला नाही आपल्याला, पण त्याने भरून दिला तिथे. दिव्याला प्रज्वलित करतो. अहम दीपम प्रज्वलयामी. रात्रौ सोपयाती, यती नाही. याती म्हणजे येणे. रात्री झोप येते. आपणे
धान्यम तर झोपसाठी स्वॉप होतं ना, इथे स्वॉप लिहिलंय का? हा नाही स्वपच आहे मगाशी ते. आपण स्वॉप होतं ना. हा तिथे स्वप होतं हो, पण इथे हा स्वप बरोबर आहे. तरी मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेन स्वप बरोबर आहे का, तेच लिहिलं स्वप बरोबर आहे, हा. दोन पैकी कोणतं बरोबर आहे. आपणे म्हणजे दुकानात धान्यम विक्रीनम करोती, धान्याची विक्री करतात. कृषक शेतकरी, हलेन हलेन म्हणजे नांगराने, क्षेत्रम म्हणजे शेत, कर्षती म्हणजे नांगरतो. युद्ध युद्ध रणांगणे रणांगणात, भवती होते. आता ही गाळलेली शब्द आहेत, आपल्याला ऑप्शन आहे काय भरायचं ते, पण इथे ही शब्द भरून दिलेली सरांनी, ती आपण इथे फक्त स्वीकारली. ओके. अधिक या ठिकाणी खाली जे दिला त्यातून प्रश्नार्थक वाक्य करा असं दिलं त्यांनी. स- विनोद हा बोल. हा एक विचारायचं होतं, हे कर्षती म्हणजे हे करती करोती त्याच नाही हे आहे हा का? त्याचाच थोडसा कर्षती पुढचा वेगळं भाग आहे. येतो. कर्ष म्हणजे ओढणे, अच्छा बेसिकली अर्थ काढला जातो. तर क्षेत्रम कर्षती म्हणजे त्याला हलैन म्हटलेलं आहे. जेव्हा हलैन वगैरे येतं त्यावेळेला तिथे नांगराने क्षेत्र नांगरले जाते, ओढले जाते म्हणजे नांगरले जाते, बरं बरं. असं अर्थ आहे. या रात्रो स्वप याती आहे का यती आहे ते? याती 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 म्हणजे येणे जे असतं ते, त्याचं रूपांतर हा. याती ह्या आपण झालेलं आहे. विनोद वक्तुम गमिष्यती म्हणजे विनोद बोलण्यासाठी जाईल, तर याचे आम्हाला करू प्रश्न द्या तयार ना. कर. हा आम्हाला करू द्या ना, म्हणजे आम्ही जागे पण राहू. काय काय आम्ही करू का ही वाक्य, तुम्ही सांगा कोणाकोणाला करायला. हरकत नाही, वाचायचीच आहे ती. चालेल, तुम्ही हा सुरुवात हा. करा, पहिलं वाक्य तुम्ही घ्या. वैशाली ते अच्छा मीच करू. ओके. हो सुरुवात करा मला. विनोदः वक्तुं गमिष्यति. याचा प्रश्न कसा होईल? विनोदः किमर्थं गमिष्यति म्हणजे विनोद कशासाठी जाणार आहे. राईट. कः वक्तुं गमिष्यति म्हणजे कोण? काय बोलणार आहे. अच्छा नाही, कोण बोलण्यासाठी जाणार आहे. अच्छा अच्छा म्हणजे कोण बोलण्यासाठी जाणार आहे. विनोदः वक्तुं गमिष्यति. हा हा म्हणजे ह्या विनोदः वाक्यावरून किमर्थं आपण गमिष्यति. हा विनोदः वक्तुं गमिष्यति. दोघांचे हा उत्तर एकच येणार. हा, उत्तर एकच येईल त्याचं. हा फक्त कोण ह्या जाणार आहे एका कशासाठी. वाक्यावरून दोन प्रश्न तयार झाले. हम्म. विनोद काय करणार आहे आणि कोण बोलणार आहे. ओके. माधुरी कुलकर्णी मॅडम. हा दुसरा वाचाल तुम्ही. हा. स स पातुम इच्छति. स म्हणजे तो पिण्यासाठी इच्छुक आहे. राईट. तो स किम इच्छति आणि त्याला पण कह पातुम इच्छति म्हणजे कोण पिण्यासाठी इच्छुक आहे. राईट, व्हेरी गुड. हम्म. आणि तो काय, त्याची काय इच्छा आहे, तो काय इच्छितो. सह किम इच्छती म्हणजे तो काय इच्छितो. हा. तो काय इच्छितो. हा. हा. फक्त मॅडमला काय करायचं की स जे आहे ना ते त्यामध्ये ह चा उच्चार येऊ द्यायचा. सह सह. किंवा काही लोक सहा म्हणतात त्याला. सह हा. पाहतुम इच्छती, सह किम इच्छती, कह पाहतुम इच्छती. त्याच्यामध्ये विसर्ग असल्यामुळं त्याचा उच्चार हा. ह येऊ द्यायचा. असं छान नाईस. सुरेखा मॅम. मी वाचू. हा वाचा. नलिनी सूर्य पश्यति. नलिनी सूर्य पाहते. सूर्यम म्हणा. नलिनी सूर्यं पश्यति. नलिनी सूर्य पाहते. हम्म. नलिनी किं पश्यति. नलिनी काय बघते. हम्म. सूर्य पश्यति. काय सूर्य पाहते. नाही, कोण सूर्य नलिनी पाहते.
कोण कह सूर्य कोण पाहते? हा कोण सूर्य पाहते? नलिनी किम करोती? नलिनी काय करते? हम्म. आता इथे सूर्यम जेव्हा म्हणतो आपण ना तेव्हा त्याचं भाषांतर करताना सूर्याला द्वितीय विभक्ती आहे ना ती सूर्याला अशी करायची नलिनी सूर्यम पश्यती सूर्याला पाहत. नलिनी सूर्याला पाहते नलिनी किम पश्यती हे प्रश्न झाला कह सूर्यम पश्यती कोण सूर्याला पाहतं नलिनी किम करोती नलिनी काय करते हे नलिनी पासून 2 वाक्य केले प्रश्न केले नलिनी काय पाहते नलिनी काय करते ओके छान सुरेखा कोगदे मॅम वयम देवम अर्चिष्यामः वयम कः अर्चिष्यामः म्हणजे आपण काय करतोय हा आणि कहा देवम अर्चिष्यामः कोण देवाची पूजा करतोय आणि वयम देवम किम कुर्मः आपण देवांसाठी देवांचं काय करतोय. त्याच्यामध्ये एक आहे मॅडम की हे भविष्यकाळातलं वाक्य आहे वयम येस देवम सर. श्यामः वयम पुन्हा येस. एकदा ट्राय करता वयम देवम अर्चिष्यामः वयम कः अर्चिष्यामः नाही याचा त्याचं अर्थ पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगू का हा सर. अर्थ सांग हा येस वयम देवम अर्चिष्यामः म्हणजे आम्ही देवाची पूजा करतो किंवा देवाला पूजा पूजतो करणार. हं? देवाला देवाला पूजूत पूजतो. हा देवाला देवाला पूजूत पूजतो. पूजूत हा भविष्यकाळात आपण काय पूजू. करता हा पूजूत हा करू आपण. हा. ओके. अर्चिष्यामः बरोबर. वयम कः अर्चिष्यामः म्हणजे आपण कहा म्हणजे कोण ना हा वयम. कोणाला पूजू आपण कोणाला पूजणार ओके आणि गुड कहा देवम अर्चिष्यामः कोण देवाला पूजतोय आणि पूजणार वयम देवम किम कुर्मः आपण देवाला काय करतोय हा, काय करतो नाही काय देवाला करणार काय करतोय. काय करणार आता आणि बरोबर हे आलं. हा आणि हे मध्ये सुद्धा अतिश्यामः कोण देवाला पूजणार हो कहा देवम अर्चिष्यामः. हा हा ओके करिष्यामः येणार नाही का करिष्यामः कशा करता करिष्यामः आपल्याला इथे वयम पूजा देवम किम करिष्यामः नाही कशाला अच्छा किम नाही नाही करिष्यामः जे कुर्मः त्याचं भविष्य काळात लोक ना आम्ही काय करतो काय करणार कुर्मः कुर्मः वर्तमान काळात येईल नाही का तुमचं म्हणणं बरोबर दिसतंय मॅडम हे वयम देवम किम करिष्यामः हे मी याला लाल करून ठेवतो याला मग वाटलं तर चेंज करून देतो याला जर करिष्यामः करायचं असलं तर मी करून घेतो मग कुर्मः जे आहे ते वर्तमान काळातलं येईल कारण ही बाकीची वाक्य जर भविष्य काळातली आहे तर हे पण भविष्य काळातलं पाहिजे ओके स्नेहल ताई त्वम उपवने खेलिष्यसि तू उपवनामध्ये खेळशील. येस त्वम उपवने किम करिष्यसि पाहिजे का. हो हो त्वम उपवने किम करिष्यसि तू उपवनामध्ये काय करशील. त्वम कुत्र खेलिष्यसि तू कुठे खेळशील. हा केली सर हे तिसऱ्या वाक्यामध्ये नलिनी किम पश्यती कह सूर्य पश्यती तिकडे सा सारखं का वापरू शकतो का. कारण की नलिनीवरून आपल्याला हे कळते की ती मुलगी आहे तर. ओके गुड हा सूर्यम पश्यतो ग्रह किंवा का तर अशा रीतीने आपण हा 7वा पाठ पूर्ण केलेला आहे सॉरी हा हे अर्चिष्यामः नक्की रस्वय की दीर्घ आहे कारण एका आणि ठिकाणी मला दीर्घ वाटतं झालेला आहे. ते हा इथे हे ना हा हा तुमचं काय म्हणणं याच्यामध्ये रस्वच आहे ना. प्रश्नच आहे ना हो ना नाही रस्वच आहे ना. हा
ओके. ओके 10 मिनिट राहिले. आपण 8वा पाठ सुरू करू जस्ट. मी ही स्लाइड बंद करतो आता. हा 8वा पाठ आहे. याच्यामध्ये शेतीवर आधारित सगळी वाक्य आहेत. आपण ह्याला वाचायला सुरुवात करूया. जयमाला मॅडम. जयमाला अय्यर. हो. या. वाचायचंय का फक्त? हा मग तसं वाचून त्याचा अर्थ क्री समोरचा. क्री हा क्री क्रीणाती खरेदी करणे. क्री जो आहे ना तो धातू आहे बरं का. की पासून ओके. क्रिणाती जो आहे ते तयार झालं क्रियापद. हा पुढचं वाचू. हो. वि अधिक क्री विक्रीणाती विकणे. ओके. सिंच सिंचती हम्म. शिंपणे. राईट. रुह रुह रोहती हम्म. उगवणे. वर्ष वर्षती वर्षाव होणे. हम्म. रच ठीक. रचयती तयार तयार करणे. करणं. हा ठीक. एवढं पुढे आपण पुढचं Next. दुसरं वाचतो. हो. पुढे. थँक्यू. 6 झाले आपण. क्री क्रिणाती खरेदी करणे. विक्री वि अधिक क्री विक्रिणाती विकणे. सिच पासून सिंचती बनलं शिंपणे किंवा पाणी देणे. यापासून सिंचन नावाचा शब्द तयार झाला. नाम जे येते. रुख रोहती म्हणजे उगवणे वाढणे. वर्ष हे श इथे हलंत घ्यायचं राहून गेलं. होत नव्हतं ते. वर्ष वर्षती वर्षाव होणे पाऊस पडणे म्हणतो आपण त्याला. रच रचयती तयार करणे रचना करणे. ओके. वेदश्री पुढचे 6 वाचता येतील का? हो सर. हम्म. निस अधिक कस निष्कासयती. व्हेरी गुड. त्याचा अर्थ हाकलणे उपटणे. हा म्हणजे गवत काढतात की नाही. निष्कास येते हो, किंवा हो. काढून देणे हाकलणे. हो. हा अं, पुढचं. वस्ती राहणे. हा अधिक निवसती निवास करणे. हा हा कृष कर्षती नांगर चालविणे. हम्म. मुंचती सर काय मुंचती मुच्यती मुंचती मुंचती सोडणे. हम्म. नयती नेणे. हा येस. ओके. आता इथे 2 शब्द आहेत. एक तर निष्कास आहे ते ठीक आहे. वस आणि निवस. वस म्हणजे वस्ती करणे आणि निवस म्हणजे राहणे निवास करणे. या दोन्हीत थोडा फरक आहे. वस्ती म्हणजे जिथे आपण काही काळासाठी राहतो. जसं वसतिगृह असतं किंवा एखादं लॉज असतं किंवा काही मंदिरात थांबतो. हा त्या मुक्काम करतो कुठेतरी कार्यालयात जातो. ते वस्ती. आणि निवसती जिथे आपण निवास करतो म्हणजे आपलं घर जे असतं किंवा अनेक काळाकरता आपण राहतो तिथं आपण ते निवसती. हा फरक वस आणि निवस या धातूमध्ये आहे. कृष त्यापासून झालं कर्षती. हे आपण बघितलं आता वाक्य एक बघितलं आता. नांगर चालवणे म्हणजे कर्षती. मुच धातूपासून मुंचती हे क्रियापद तयार झालं. मुंचती म्हणजे मोकळं सोडणे. म्हणजे एखाद्याला बांधलेलं असलं किंवा काही अडचणीमध्ये ठेवलेलं असलं लॉक केलेलं असलं त्याला मोकळं करणे म्हणजे मुंचती. एखाद्या कैद्याला मुक्त करणे ते मुंचती. आणि नयती नेणे हा शब्द आपला गेलेला आहे. नेणे. तर ही 12 शब्द या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. आणि हे 12 शब्दापासून मग वेगवेगळी वाक्य या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत. बघू आपण ही 4 वाक्य आपल्याला पूर्ण करता येतात का उरलेल्या वेळेमध्ये 4 मिनिटांमध्ये. निलिमा चव्हाण मॅडम. सह पहिलं वाक्य. कृषीवलः अस्ति. हम्म. तो शेतकरी आहे. ओके.
एकदम सोपं वाक्य आहे, यामध्ये काही नाहीये. ऋषी वल शब्द गेलाय वरती आपल्याला. अस्ति म्हणजे आहे, सह म्हणजे तो. ओके, गुड. वैशाली ताई. भारते देशे ऋषिवलाः खेटकेषु निवसन्ति. आता भारते देशे म्हणजे भारते ही सप्तमी आहे म्हणून देशे सुद्धा सप्तमीमध्ये घेतलाय. ऋषिवलाः अनेक शेतकरी आहेत म्हणून ऋषिवलाः खेटकेषु खेड्यांमध्ये. आता हे जसं झाडांवर आपण वृक्षेषु हो, केलेलं तसं राईट. इथे ऑन द सेम खेटकेषु केलंय. राईट, करेक्ट. आणि निवसंती अनेक वचन आहे म्हणून राहतात राहतात. निवसंती केलंय. राईट, भारत देशात शेतकरी खेड्यांमध्ये राहतात. राईट, करेक्ट. तर या ठिकाणी भारते देशे, भारत देशामध्ये आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला भारते आणि देशे हे दोन्हीही सप्तमीमध्ये जातील. देश आणि भारत हे दोन्ही एकत्रच आहे. कृषीवलः, कृषीवलः एक झालं. वरच्या वाक्यात आपल्याला कृषीवलः गेलं, कृषीवलः लिहिलं म्हणजे अनेक शेतकरी. आपल्याला खेटकः गेला म्हणजे खेडे, अनेक खेड्यांमध्ये म्हणजे खेड्यांमध्ये राहतात असं म्हणायचं आपल्याला. म्हणून खेटकेषु निवसंती. कृषीवलः बहुवचन आहे म्हणून निवसन. भारते देशे कृषीवलः खेटकेषु निवसन्ति. आनंद जोशी. आहेत का आनंद जोशी? अस्मिन् देशे हा, खेटकानाम् आधिक्यम् अस्ति. या देशात खेडे अधिक आहेत. अस्मिन ह्या देशे सप्तमी. या अस्मिन देशात दोन्ही हा पण देशे अस्मिन देश या देशामध्ये खेटकाना बहुवचन आहे. खेटकानाम हा, खेडी, जे खेडे खेडी खेडी अधिक इथे खाली आहेत. खेडे हा, खेडे खेडे लिहिले. हा, गेले. ते कसं ते त्याला जे काय खेडी हा अधिक आहेत. अधिक आहे. अधिक्यम, अधिक्यम हा नवीन अधिक्य शब्द आला म्हणजे आपल्याला. अधिक. अधिक संख्येने अधिक्यम नपुंसकलिंगी आहे ते. अस्ति आहे, अस्ति आहे. ओके, गुड. गिरीश देशपांडे साहेब. सर एक विचारू याच्या हो व्यतिरिक्त. हो हो हो. आपण प्लेज मध्ये भारतयो देशोयम असं काहीतरी म्हणतो राईट. सर त्याचं मिनिंग काय होतं मग? भारत तेव्हा नेमकं आठवत नाही शब्द तो वाक्य ते. भारत हा माझा देश येतेत ना. हा राईट. भारतयो ठीक आहे, देशोयम असं आपण काहीतरी. उद्या घेऊ आपण तिथे. हा ठीक आहे. इथे वरती आलं म्हणून माझ्या लक्षात आलं. ठीक आहे. एक 5 मिनिटं आपण त्यावरती चर्चा करू उद्या त्यावर. हा, गिरीश देशपांडे सर. हा, खेटकेषु वृतः दुग्धः शाकादिकं च वैपुल्येन भवन्ति. म्हणजे खेड्यामध्ये तूप, दूध आणि शाकादिक भाज्या वैपुल्येन म्हणजे भरपूर प्रमाणात असतात. अनेक वचन असल्यामुळे खेटकेषु पण अनेक वचन असल्यामुळे खेटकेषु. हो, घृतम इथं घृतम दुग्धम आहे बघा ते. घृतः दुग्ध नाही, घृतम दुग्धम. घृतम दुग्धम. हा, खेटकेषु खेड्यांमध्ये तूप, दूध, भाज्या. काही ठिकाणी भाज्यांना आपल्या मराठी सुद्धा शाक किंवा शाख म्हणतात. शाक वाढू का हे काही ठिकाणी म्हटलं जातं. तर ते शाक जे ते संस्कृत शाक पासून झालेले ते. शाक म्हणजे भाज्या. शाक अधिकम, अधिक म्हणजे इत्यादी, भाज्या इत्यादी. म्हणजे दूध, तूप, भाज्या इत्यादी. अधिकम शब्द त्यांनी खाली घेतलेला नाही, आणि घेतलंय त्यांनी. च म्हणजे आणि भाज्या इत्यादी असं हे जातं. भरपूर प्रमाणात असतात. खेटकेषु बहुवचन, घृतम दुग्धम नपुंसकलिंगी, शाकादिकम शाका आणि अधिकम इत्यादी. च आणि वैपुल्येन भरपूर प्रमाणात. तृतीया विभक्ती भवन्ति असतात.